पाहिलंस, लहान पोराला पण कळतंय, पण त्या टीचरला कळत नाही. आता अभिरने जर आपल्याला फोन करून सांगितलं नसतं तर आपल्याला कळलं असतं का ओवीला ताप आलाय? मग जबाबदारी कोणाची आहे? अभिरची आहे? त्या टीचरची आहे ना. तिने सांगायला होतं ना आपल्याला की ओवीला ताप आलाय. काळजी पण घ्यायची नाही पोरांची. कॅम्प भरवायचा यांना. सुपर हिरो, तुम्ही उगाच आईवर रोड देत असतात बघा. तिला याच्यातलं काहीच माहिती नसतं. म्हणजे ओवीनेच मला बजावून सांगितले मी आजारी आहे. पिकनिक वरच्या कोणालाच कळता कामा नये. का? अहो सुपर हिरो, जर मी आईला सांगितलं असतं तर आईने ओवीला घेऊन दिलं नसतं ना. आणि कॅम्पवर किती मज्जा सुरू असते म्हणून मी कोणाला सांगितलं नसतं बघा. ओवी कधी झोपली? तुम्ही येण्याच्या 5 मिनिटं आधी झोपली असते बघा ती. अच्छा, म्हणजे हीच ती मुलगी आहे जिला ह्याने माझ्यापासून पळवलं होतं. म्हणजे कन्फर्म ही सावलीचीच मुलगी आहे. मोनिका मॅडमला कळवलं पाहिजे. दादा, इथे काय करताय? काय काम आहे काय? नाही म्हणजे एक मिनिट, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. चेहरा अरे सोड, कुठे पळतो? सारे दादा, सारे दादा. अभिर, तू ओवी सोबत थांब, मी आलोच. सोड, तो आता कसा पळतोस ते बघतो. सोड सोड, काय आता तू बघच. काय नाही साहेब, ते बाळ घरी रडत होतं ना, म्हणून इकडे हवेमध्ये घेऊन आलो. जा तुम्ही साहेब. तुम्हाला मला काही करायचं तर करा प्लीज. माझ्या बाळाला काही नका करू प्लीज. मी पाया पडते. हा तर तोच माणूस आहे ज्याने माझ्या बाळाला पळवलं होतं. हे बघ, मी काय ऐक ऐक, ए फक्त बोलायचंय मला तुझ्याशी. ऐक, पळू नकोस. हा माणूस इथे कसा पोचला? हा इथे आलाय म्हणजे माझ्या अबीरच्या जीवाला धोका तर नाहीये ना? किती लोतमा महेंद्रेंनी माझ्यावर नजर ठेवायला याला पाठवलंय. सारंग त्या माणसाच्या मागे का धावतायत? मी जाऊन यांना सांगायला हवंय का की ह्याच माणसाने आपली मुलगी पळवली होती? नाही, नको. जर मी त्यांना सांगितलं तर त्यांना कळेल की अबीर हा त्यांचाच मुलगा आहे आणि मी अजूनही लग्न केलेलं नाहीये हेही समोर येईल. आता गप्पच राहिलेलं बरं आहे. पण सारंगला विचारावं लागेल की त्यांचा आणि त्या माणसांचा नक्की काय संबंध आहे. यार, निसटला. जाऊ दे, सोड. सापडेल कधीतरी. चल. ऐक ना बाळा, जाता येणार नाहीये ना, खूप कामं पडली आहेत. आणि एकदम मध्येच कुठे रिसॉर्टचं काढलंयस तू? कोण गेले तिकडे? माझे फ्रेंड्स. हो, तुझे फ्रेंड्स गेले तिकडे. जाऊन काय करतात ते फ्रेंड्स? मी मस्त फोटो काढणार. बाळा, एक फोटो मी आत्ता काढतोय. काय चाललंय ग इथं? हा, हिला कुठे रिसॉर्टला जायचंय? काय हट्टीपणा चाललाय हिचा? तुझीच मुलगी आहे, तुझ्यासारखीच हट्टी झाली आहे, बाकी काही नाही. हे वाटेल ते बोलू नको. हे बाबा काय हट्टी आहे का? अजिबात नाही. आणि चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करतो मी, कळलं काय? अच्छा,
मोनिका मॅडम तुम्हाला जायचं वाटतं रिसॉर्टला. हे माझ्यावर का ढकलतोयस तू? मी काय नाही बोलले तिला. ती ओवी गेली ना तेव्हापासून हिने नाटकं सुरू केली आहे. अच्छा ओवी गेली म्हणून तुला जायचंय का ग? हा पण रिसॉर्टला जाता येणार नाही. तिथे आपण पाण्यामध्ये डुंबणार, मग होणार आछू आछू. मग डॉक्टर आपल्याला एक इंजेक्शन इकडे, एक इंजेक्शन इकडे, एक इंजेक्शन. मी आलेच. नाही नाही नाही, रिसॉर्टला जायचं नाहीये. बोल का रॉंग टाइमला कॉल केलास ना. राजकुमार समोर होता, त्याने बघितलं असतं तुझं नाव. मॅडम माझं आधी ऐका, एक मोठी बातमी आहे. ते ऐकलं ना तर तुमच्या पायाखालची जमीनच सारखेल. ऐक ना, स्पष्टपणे काय ते पटपट सांग ना. वेळ नाहीये मला. ती सावली जिवंत आहेच, पण त्या रात्री तिचं पळवलेलं बाळ ते सुद्धा जिवंत आहे. काय? हे खंड्या, बरा आहेस ना? काही काय बरळतोयस? मॅडम मी खोटं बोलत नाहीये. त्या दिवशी एका माणसाने आमच्या हातावर तुरी देऊन त्या बाळाला वाचवलं होतं. आणि नुसतं वाचवलंच नाही तर त्या बाळाला लहानाचं मोठं सुद्धा केलंय. तेच बाळ जिवंत आहे. तो जो कोणी आहे त्याचं नाव मला हवंय. नाव काय त्याचं? नाव? कुठे राहतो तो? तो माणूस हॅलो. अरे काय चालू आहे हे सगळं? जरा कुठे वाटतं प्लॅन सक्सेसफुल होणार तर एक एक गुंता वाढतच जातोय. आता हा म्हणतोय की त्या सावलीचं बाळ जिवंत आहे म्हणून. कोण असेल तो माणूस? कोणाकडे असेल ते बाळ? नाही 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 नाही, मला आता शांत बसून चालणार नाही. त्या माणसाला शोधून काढावंच लागेल कोणत्याही परिस्थितीत. कारण त्याच्याकडे ते बाळ आहे जे सारंगचंच रक्त आहे. म्हणजे या सगळ्या इस्टेटचा, प्रॉपर्टीचा खरा वारसदार. जर ते बाळ समोर आलं तर सगळं संपेल. मोनिका बाई, ती माझं डोकं खातीये रिसॉर्टला जायचं म्हणून. तू काय करते इथे? ते जरा कामाचा कॉल होता. अच्छा बघ ना, तू जरा बघ, मला जाता येणार नाही त्या रिसॉर्टला. हा तू मी बघ. बघते. हो बघते. सारंग, काय? तो माणूस कोण होता? म्हणजे तुम्ही त्याच्या मागे पळत गेला, तुम्ही ओळखता का त्याला? हिला जर मी त्या माणसाचं सत्य सांगितलं तर हिला कळेल की ओवी माझी मुलगी नाहीये आणि हिचा संसार तुटेल.